का परत इथं पिणार आहे? कारण आता बाटलीचा काळ आहे, कुठेही गेलं की त्या ठिकाणी पाण्याची बाटली सोबतच असते. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या पांडुरंगदादांच्या काळामध्ये काय असायचं किंवा त्यांच्या समवयस्कर कदाचित काही मंडळी जे असतील त्यांना ज्ञात आहे, त्यावेळेला डबा सुद्धा संगतीने यायचा. बरोबर आहे ना? डबा काय असायचा? काय असेल, मिरची भाकरी दत्ता हो, परंतु त्यावेळेला ते डबा सुद्धा संगतीने यायचा. आता मला वाटतं 99% डबा कुणी नेत नाहीये. शाळेतल्या विद्यार्थी सुद्धा डबा नेत नाहीये का? कारण आता शासनानं त्यांनाही तिथं भात द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथं त्यांनी भात खाल्ला एकदा जोगलं म्हणजे जरा म्हणजे जुन्या काळातला शब्द आहे, एकदा पोट भरलं का तो काय खाणार आहे? म्हणजे तिथेही त्याची सुविधा झालेली आहे. म्हणजे पण पूर्वीच्या काळात या सुविधा नव्हत्या, त्यावेळेला निगडेवाला सुविधा नव्हत्या. मग डबा न्यायचा. डबा नेताना जो काही असेल आपल्या धर्मपत्नीनं अर्थात आमच्या मुक्ताईनं बनवलेला डबा न्यायचा. जिथं ड्युटी असेल त्या ड्युटीच्या ठिकाणी जायचं आणि आपलं प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी कार्य करायचं. कार्य संपलं का परत त्या ठिकाणी मला वाटतं एक 40 वर्षापूर्वीचा कालखंड जर विचारात घेतला तर साधनं सुद्धा नव्हती. होती का? आता घरटी साधनं भरपूर आहेत, त्यामुळे सुविधा झाल्यामुळे माणसं बरोबर वेळेत हजर राहतात. त्यातल्या त्यात काही मंडळी तर डायरेक्ट शेवटच्या सत्रात हजर राहतात. हो का? शेवटच्या सत्रात परत काही विचारतात प्रवचन कोणाचं आहे? अमुक माणसाचं. कधी संपणार आहे? मग संपणार आहे म्हटल्याच्या नंतर काही जरा ज्येष्ठ नेते आहेत ना, ते प्रवचन संपल्याच्या नंतर येणार आणि मग म्हणणार महाराजांचं प्रवचन फार छान झालं. अरे तर ऐकलंच नाही तर छान कसं झालं बुवा? आम्हाला जरा थोडा वेळ लागला. नाही ठीक आहे, चला त्या ठिकाणी आता मला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा कसा आहे का? म्हणजे बरेचसे अनेक प्रकारचे वर्ग आहेत जगामध्ये. जर विचार केला प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. मग उत्तम प्रकारचा वर्ग आहे, मध्यम प्रकारचा वर्ग आहे, कनिष्ठ प्रकारचा वर्ग आहे. म्हणून वाक्य मी काय सांगत होतो, पूर्वीचा कालावधी आणि आताचा कालावधी त्या ठिकाणी का याच्यामध्ये तफावत आहे. पूर्वी त्या ठिकाणी नीट अंगभर वस्त्र सुद्धा मिळत नव्हतं. पांडुरंग बाबांचं लहानपण जरा पहा. म्हणजे लहानपण दे का देवा, मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता पहा, हे आता बरेचसे त्या ठिकाणी बऱ्याचशा एज्युकेटेड मंडळी आहे, मोठ्या अधिकारावरती त्या ठिकाणी कार्यरत आहे. ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला व्याप नव्हता. आता जसं त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, वकील क्षेत्र असू द्या, सचिन भाऊ, व्याप वाढला, सगळं टेन्शन वाढलं. मग आता बरेच मंडळी म्हणतात आमच्या डोक्यात लय गणगण आहे. नाही गणगण आहे. एक दिवस गण घेऊ नको म्हणजे बरं आहे का? म्हणजे जरा मराठी साहित्यामध्ये भाऊ लक्षात घेऊ द्या शब्द कसा आहे. एक दिवस गण घेऊ नको म्हणजे बरं आहे. कोणती गण? मग बरेचसे आपण पाहतो ना इंटरनेटच्या माध्यमातून, म्हणले त्यानं त्या ठिकाणी काय AK-50 काय असं नसन घेतला आणि स्वतःवरती गोळ्या झाडून घेतल्या. कशाचा परिणाम? मानसिक ताण तणाव. त्याला त्या ठिकाणी असणार काय म्हटलेलं आहे? टेन्शन म्हटलेलं आहे. आणि अलीकडे महाराज छोट्या मुलांना सर विचारलं का तो म्हणतो मला टेन्शन आलंय. वा वा वा, काय मोठ्या जगाचं त्या ठिकाणी भार व्हायचा आहे. मोठं एवढं कुठं टेन्शन असतं का? टेन्शन असावं नाही असं नाही, परंतु किती असावं आणि ते किती प्रमाणात घ्यावं याचा विचार करणं गरजेचं आहे. काही माणसं विनाकारण त्या ठिकाणी टेन्शन घेतात, मग मानसिक ताणतणावाला सामोरे जातात. अरे बाबा, आणि आपण जरी ताणतणाव घेतला तरी सुद्धा जे व्हायचंय त्याच्यात काही बदल होणार नाही. हो का? हे अगदी त्रिकालाबाधित सूर्यप्रकाश इतकं काळ्या दगडावरची रेषा आहे. नाही जे होणार आहे त्याच्यात काही बदल होणार आहे का? मुळीच बदल होणार नाही. मग आता आपण जर समजा कदाचित टेन्शन घेण्यानं बदल होत असेल तर मला वाटतं टेन्शन घ्यायला काही अडचण नाहीये. पण आपण किती जरी टेन्शन घेतलं होणारं काय त्या ठिकाणी टाळता येणार नाहीये. म्हणून रामायणातलं सूत्र आहे, होणार ते कदापि चुके ना. होणारी घटना टाळता येणार नाही. मग आता जर होणारी घटना टाळता येत नसेल तर मग आपण विना कारण वृथा का चिंता व्हायची. म्हणून त्या ठिकाणी आता मी वाक्य सांगत होतो, रामदास स्वामी जरा भ्रम झाला निर्माण, अज्ञानानं त्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. मी महत्वाचे 2 वाक्य सांगितले, ज्ञान आणि अज्ञान. मग आता तिथं ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानी पुरुषाला सुद्धा भ्रम होणं स्वाभाविक आहे आणि ज्ञानी पुरुषाला सुद्धा अहंकार होणं निश्चित आहे. कारण उलट ज्ञानाला जास्त अहंकार होतो, अज्ञानाला त्या ठिकाणी अहंकार होतो, परंतु त्या ठिकाणी एवढा प्रमाणात होतोच असं नाहीये. पण ज्ञानी माणसाला मी ज्ञानी आहे, मी अमकाय, मी तमकाय, मी असा आहे, मी तसा आहे, मी म्हणजे असा ज्ञानी पुरुषाला अहंकार होणं का? मग याकरता
आपल्या काकड्यामध्ये अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की ज्ञान गिळोणी गावा गोविंदू गा, कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माहेरी गेलं, मेले माणूस जित उठविलं, आणि वेळ काळा ते ग्रासील गा. म्हणजे त्याही काळामध्ये त्या ठिकाणी विज्ञान प्रगत होतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची प्रक्रिया ज्ञानोबा किंवा नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळे प्रसंग आपण वाचून आलेले आहात, अनेक वेळा वाचलेले आहेत. नवनाथ ग्रंथामध्ये जे जे काही जन्माला आले, कोण उकिरड्यातून जन्माला आलं, कोण कानातून जन्माला आलं, कोण माशाच्या पोटातून जन्माला आलं. आता हे विज्ञानच नाहीये तर काय आहे वकील सचिन का भाऊ, बरोबर आहे ना? हे विज्ञानच नाही का? आता उकिरड्यातून जन्माला आलं, कोण कानातून जन्माला आलं, कोण त्या ठिकाणी माशाच्या मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटातून जन्माला आले. मग आता हे विज्ञान किती त्या काळातलं प्रगत आहे. एकानं मला प्रश्न केला परवाच्या सत्रामध्ये, म्हटले महाराज तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी मारुतीराया ब्रह्मचारी आहे. म्हटलं निर्विवाद सत्य आहे, भगवान भोलेनाथाचा अवतार आहे, रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार, अशी अनेक प्रमाण त्याला पटवून दिली. परंतु आता त्याला पटूनच घ्यायचं नाही म्हटल्यानंतर तो मला संघर्ष म्हणजे वाद घालू लागला. वाद घालता घालता त्या ठिकाणी वाद विकोपाला गेला. तो म्हटला मारुतीराय ब्रह्मचारी, मग ब्रह्मचारी तर मग त्या मकरध्वज नावाचा पुत्र कसं काय जन्माला आला? अरे म्हटले वेड्या, मकरध्वज पुत्र जन्माला आला, पण तुला हे माहितीये का जारज, अंडज, श्वेदज आणि उद्भिद 4 खाणी आहे की नाही डॉक्टर? 4 खाणी आहे. मग आता 4 खाणीपैकी श्वेदज या एका घटकाचा विचार केला विज्ञानाच्या माध्यमातून. मग आता म्हटलं त्या ठिकाणी तो मला लंका जाळली हनुमंतानं. म्हणलं हनुमंतानं मुळीच लंका जाळली नाही, लंका जाळली ती शेपटीनं. म्हणले शेपटी कोण होती? शेपटी पार्वती माता होती. मग आता ज्या वेळेला पार्वती मातेच्या लक्षात आलं लंका त्या ठिकाणी रावणानं मिळवली, म्हणजे अर्थात लंका त्या ठिकाणी आदिमाया शक्तीच्या हट्टानं भगवान भोलेनाथानं निर्माण केली. विश्वकर्म्याला फोन केला. आता त्या काळात फोन होता की नव्हता मला नाही माहितीये. आता त्या काळात तुम्ही नव्हते आणि मी सुद्धा होते. एखादा म्हटला कदाचित आम्ही होतो, थांबा थांबा, म्हणजे असं व्हायला नको आहे बरं का सरपंच का? त्या काळात आपण नव्हतो, पण असं म्हटलेलं आहे त्याही काळात सुविधा उपलब्ध होत्या, नाही म्हणता येणार नाही. मग ज्या वेळेला सुविधा उपलब्ध होत्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी मग विश्वकर्म्याला सूचना केली. विश्वकर्म्यानं सोन्याची लंका बनवली. असा का? मग आता 7 घरे शुद्ध कांचनाची सोन्याची घरं बनवली, पितळाची घरं बनवली. मग तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी ती लंका कुठे आहे? कारण पूर्वीच्या काळामध्ये 3.5 शहरं सोन्याची होती बरं का. द्वारका सोन्याची होती, लंका सोन्याची होती. मग आता का त्या ठिकाणी काही का भगवंतानं काय केलं? ती लंका सुद्धा त्या ठिकाणी बुडवली आणि द्वारका सुद्धा पाण्यात बुडवली. कारण भगवंताला माहिती होतं पुढचे लोक एवढे स्वार्थी, कदाचित त्या ठिकाणी सोन्याचं एखादं जरी घर ठेवलं तर त्या घराला अखंड मिलिटरी राखण ठेवावी लागेल, आणि मिलिटरी मध्ये राखण ठेवणारा त्याच्या जर मनात काळं बीर आलं तर तो एखादा किलोचा पत्रा घेऊन पोटात सर्जरी करून आणेल आणि इकडे जुन्नरला आणून विकून टाकील, पैसे करील का? मागच्या काळात 2 वर्षापूर्वी भाऊ एकानं तर नोटाच गिळल्या होत्या गौरी साहेब, बरोबर आहे ना? त्यात काही बागदी त्या ठिकाणी एवढा स्वार्थी प्रवृत्तीचा माणसाचा स्वभाव आहे. मग आता असा जर स्वभाव असेल तर माणसं काय करतील सांगता येणार नाही. माणसासारखा ज्ञानी जगात दुसरा कुणीच नाहीये. इतर पशु पक्ष्यांना ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचं त्यांना योग्य वितरण किंवा योग्य वापर करता येत नाहीये. आपल्याला एवढं ज्ञान आहे, पण आपल्याला कुठे कोणत्या पद्धतीने त्याचा उपयोग करायला पाहिजे हेही त्या ठिकाणी कळेलच, याची शाश्वती किंवा खात्री देता येणार नाही. पण माणूस ज्ञानी आहे हे मात्र तितकंच सत्य आहे. विज्ञानानं सिद्ध केलं कुणाला किती पर्सेंटेज ज्ञान आहे, कुणाला किती पर्सेंटेज, मग आता टक्केवारी ठरलेली आहे, कुणाला किती प्रमाणात, कुणाला किती प्रमाणात. आता त्यातल्या त्यात अध्यात्म म्हणतोय तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. आता असे काही अज्ञानी असतात. मग आता अज्ञान आणि ज्ञान, मग आता ज्ञानाच्या माध्यमातून विचार केला तर ज्ञान त्या ठिकाणी अगदी कितीतरी आहे. त्या ज्ञानाचं व्यापकता, ज्ञानाची परिसीमा आपल्याला सांगता येणार नाही. मग अज्ञानाच्या माध्यमातून विचार केला, ज्ञानाच्या माध्यमातून विचार केला, आणि अर्जुनाचं अज्ञान घालवण्याकरता भगवान परमात्म्यानं 700 श्लोकाची गीता सांगितली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे इथपासून तर त्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा इथपर्यंत 700 श्लोकाची गीता सांगितली. पण ज्यानं सांगितल्याच्या नंतर पुन्हा जशाच्या तशी त्या भगवान परमात्म्याला सुद्धा सांगता आली नाहीये. म्हणजे श्रीमद भगवत गीता का
त्याला श्रीमद प्रत्यय लागला. श्रीमद भगवद्गीता एकदाच सांगितली, नंतर बाकीच्या गीता अंजनी गीत असेल, अन्य गीत असेल, परंतु श्रीमद भगवद्गीता म्हटलं की एकच सांगितली श्रीकृष्णानं.